गारगव्हाण किनाळा भागात अतिमुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून उभे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। पाऊस असाच राहिला तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे दिसत आहेत। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुमार खंडापारा ताबारे यांनी। वरंग फाटा या ठिकाणी सतत सुरू असलेल्या पावसाने पूर्ण बस स्थानक पाण्याखाली गेले असून त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत आहे। तर या पाण्यामध्ये रस्ता दिसत नसल्याने खड्ड्यांचा अंदाज देखील न आल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। चातारी गावामध्ये रस्त्याला 2 नदीचे स्वरूप प्राप्त झाले असून या रस्त्यावरून प्रेत यात्रा जात असताना 2 नागरिक रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात पडले आणि वाहून जात होते। त्यांचा जीव नागरिकांनी वाचवला। चातारी गावाला भाऊसाहेब माने आणि आनंदराव देवकर यांच्या रूपाने आमदार पद मिळाले होते, तरी देखील चातारी गावाला प्राथमिक सुविधांचा अभाव पाहायला मिळत असून थोडाही पाऊस पडला तर रस्त्याला नाल्यांचे स्वरूप प्राप्त होते। त्याचबरोबर बंदी, दराडी, खरबी, चिखली या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे। दराटी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पाणी शिरले असून कोर्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉक्टर मंडळींच्या कॉट्स मध्ये देखील पाणी शिरले आहे। पूरस्थिती गंभीर झाली असल्याचे पाहायला मिळत आहे। दराटी भागात ट्रॅक्टर सुद्धा पुराने वाहून गेल्याचे समोर येत आहे, तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। Gracias.
लेंडीचा दाब आहे सगळा, हे लेंडीचा दाब आहे बरं सगळा. हे पहा पाटील पाणी, हे पहा लेंडी आहे की पत्रकार फिरला नसेल पाण्यात फिरायचे मग. अरे चांगल्याचं काम करायला ते खराबाचं करणं झालं. अरे बापरे, खालून पाणी यायलं. हे पाहिलं उमरखेडचा चौरस्ता. उमरखेडच्या ह्या रस्त्यावरून एक रस्ता जाते ढाणकी रोडला, एक जाते उमरखेडला आणि बायपासनं निघालेला. पहा या रस्त्याची दुरावस्था कशी झालेली आहे. या रस्त्यामध्ये अक्षरशः इथं तिन्ही साईडनं सगळ्या पूर्ण नाल्याचा नद्याचा प्रवाह एकत्र आलेला आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत हे कसं झालेलं आहे. एक चार रस्ता, एक 2 व्हीलर 4 व्हीलर सुद्धा कसे केले. बाईकवाल्यांची तर अक्षरशः तारांबर उडालेली आहे. आपण पाहतो हा रस्ता खरोखरच एक या उड्डाण पुलाच्या बाजूला यांनी कुठलेही आउटपुट असे काढले नाहीत, कुठली व्यवस्था केली नाही पाण्याची, ज्याच्यामुळे या रस्त्याची पाणी तुंबल्या गेलेलं आहे. आणि चारही रस्त्यानं पाहतो एखाद्या सागराचं, एखाद्या पाण्याचं, एखाद्या नदीला जायचं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तुम्ही पाहता कमीत कमी डोंगरावर पाणी या ठिकाणी आले उभं झालेलं आहे. पहा हे डोंगरावर पाणी अक्षरशः या ठिकाणी गाड्या सुद्धा खाली घसरत आहेत. लोकांना सुद्धा रस्ता दिसत नाही. पाणी आहे की नाला आहे काय रस्ता आहे एक तर काय दिसत नाही. उतरून बाहेर घ्या, बाहेर घ्या, बाहेर घ्या. घेणारा उचला तिला पलीकडून सगळेजण उचलो रोडवर ठेवू. चला रे उचलू का घ्या. हां काय झालं आताचा हा प्रकार सांगता येईल का? हा प्रकार म्हणजे आमच्या समोरची घटना आहे. काय ते हेटिकावाला पुढून येत होतं इकडून, त्याला त्या पाण्यामुळे डिवायडर दिसलं नाही. त्याला वाटलं वाट आहे, मात्र ते वाट नव्हती. नाल्यामध्ये पडली त्याची गाडी वन साईड. त्या पाण्यामुळे झाले कारण की नाल्यामध्ये पडल्यामुळे पाणी झालं. शेत ओव्हरफुल झालं म्हणून इकडे पाणी आलं, त्याच्यामुळे त्याला डिवायडर दिसलं नाही. काम बरोबर झालं नाही. इथं डिवायडर ते नाल्या गेल्यामुळे. एक मिनिट याला म्हणते समृद्धी महामार्ग काय बी होते. आम्ही सगळेजण होते ते समोरची घटना आहे. त्याला म्हणालो गाडीकडे जा, तिकडे त्याने काय दिसलं नाही. त्याला पाण्यामुळे इकडे दिले ना. आपण पाहतात या ठिकाणी कशी गाडीची दुरावस्था झालेली आहे. गाडी आपण पाहतो या ठिकाणी गाडी जशी MH-21 ती गाडी पूर्ण गेलेली आहे. डिवायडर या गाडीला दिसलेलं नाही. डिवायडरच्या मधोमध आल्यामुळे गाडीचा सगळा झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहता उमरखेडचे कसे लोक आहेत जे पाण्याचा विसर्ग केलेला आहे. या नगरपालिकेच्या निव्वळ अशा कारभारामुळे हा विसर्ग कसा अक्षरशः नदीचं स्वरूप एक प्राप्त झालेलं आहे पूर्ण या भागाला. आपण पाहता काय वाटते तुम्हाला? काय वाटते म्हणजे पाणी पडलं याच्याबद्दल एवढं पाणी पडलं की आमच्या गाड्या चालना झाल्या, पैसा नाही, काही नाही. काय करावं, कस काय करावं? सर्वसामान्य माणसानं जगायचं कसं? या इकडे खाली या जरा. आता या पाण्याबद्दल काय तुमचं मत आहे? हे पाणी पडलं, सगळं जिंदगीचा सत्यानाश झाला. आज रोडला कोणताच माणूस नाहीये.
1 रुपया नाही आहे खिशामध्ये, गाडीमध्ये तेल टाकायचं आहे, करायचं काय? पैसे मागायचे कोणाला? HRPSच्या प्लेटा पाहिजे आज गाडीला, पाणी पडायला वरून. आपण जाणून घेऊयात काही प्रतिक्रिया आणखीन. तुम्हाला काय वाटतं या पाण्याबद्दल? अतिशय भयंकर असा पाऊस झालेला आहे. निसर्गाचा हा प्रकोप म्हणावा लागेल. यासाठी कुठंतरी आपण मानवच हा जबाबदार असेल, कारण संपूर्ण नाल्या तुंबलेल्या आहेत आणि लोकांच्या घरामध्ये, दुकानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे लोकांचं खूप आर्थिक व नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाने तत्काळ मदत करण्याची गरज आहे. आपण ऐकल्यात हे सुद्धा सांगत आहेत की शासनानं असा ढगफुटीचा अवतार इथं या ठिकाणी झालेला आहे. अक्षरशः 4 दिवस झालं पाणी कमी व्हायचं नाव काय घेत नाहीत. आपण ऐकलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं या पेट्रोल पंपाबद्दल? आम्हाला पाणी जास्त पडून राहिलेलं आहे. हात काढ. पाणी जास्त पडून राहिलेलं आहे. गिराईक नाही आहे पंपावर, माणसं बसून आहेत. आपका क्या कहना है भैया? पानी बहुत हो गया है यहाँ, पूरा पानी बह गया. पूरा बहुत 2 फुट पानी है कम से कम, पूरे दुकानों में पानी है. अभी यहाँ पकडो. आता आपण पाहतात या ठिकाणी पात्राचा पेट्रोल पंप जे सांगितलं होतं, अक्षरशः इथं थैमान असं एक नदी नाल्याचं पूर आल्यासारखं दिसलेलं. पूर्ण गावाला असं कधीच घडलं नव्हतं मागच्या 20-25 वर्षामध्ये. रेकॉर्ड ब्रेक करून टाकला यांनी. अक्षरशः 25 वर्षामध्ये वाहती गंगेचं एक स्वरूप आलेलं आहे. इथं बसस्टँडला जाणारा रोड हा दुर्गती रोड आहे. दोन्ही साईडनं पाण्या, नाल्या, गटार. नाली कोणती, गटार कोणतं आणि रस्ता कोणता हे काही ओळखून नाही राहिलं. आपण पाहिलो आता सध्या उमरकरचा सगळा फेरफटका मारणं चालू आहे. याच्या ज्या महत्त्वाची ठिकाणे तेच घेणं चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे पाहतो 2 व्हीलर 4 व्हीलर कशा हातात धरून आणत आहेत. बघा आता आपण पाहतो त्यांच्या अक्षरशः एक तर पाणी, रस्ता काहीच एक तर दिसून नाही राहिले त्यांना. हे लोक आज जे यायलेत अक्षरशः सगळे परेशान झालेले आहेत. या पाण्यानं थैमान झालेलं आहे या ठिकाणी उमरकरचं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाण्यातून आलेत. एवढं पाणी कुठं राहते का हो? लई पाणी आहे. लई पाणी आहे का? लई पाणी आहे. कुठून आले तुम्ही? एवढं नाही. नाग चौकातून चौकातून आले हे तुम्ही? पोरगं पडलं तिथे. पोत तुम्हाला काय वाटतंय? उमरखेड आमचे करोडो रोड इकडे करोडो रोडला राहतो. तिकडे पाणी इतकं पाणी आहे, गच्चे एवढं पाणी आहे तिकडे. तिकडं नागचौकातून तिकडे जाताना खूप पाणी आहे. कमरेवड्याला पाणी आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, कमरेपेक्षा जास्त पाणी आहे तिकडे. कमरेपेक्षा जास्त आहे. आपण ऐकले त्यांनी करोडो रोडून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा कमरेवड्याला पाणी आहे म्हणाले. त्यांनी सांगत आहेत. आपण आणखीन जाणून घेऊयात या ठिकाणी. अलीकडे या. उघडा ग्लास उघडा. कुठे चालले तुम्ही एवढ्या पाण्यामध्ये? मॅडमला सोडायला चाललो कुठं? गावामध्ये. एवढ्या पाण्यात तुम्हाला जावं वाटायला का? रस्ता पाहिला का समोर? सगळा ब्लॉक झालेला आहे. ब्लॉक झालेला आहे. कमरे एवढ्याला पाणी आहे त्या पुलापाशी. ते मॅडमला बोल. बरोबर, ठीक आहे. आपण जाणून घेऊयात काही आपली कर्तव्य ड्युटी करण्या. 1 मिनिट उघडा होता. आपलं कर्तव्य ड्युटी करण्यासाठी काही लोक चाललेले आहे शाळेवर. तुम्ही कुठे चाललात एवढ्या पाण्यामध्ये? काही सांगता येईल का आम्हाला? इकडे जरा कॅमेरा फिरवायच्यावर. अरे बोला ना, बोलायला काय लागेल तुम्हाला? एवढे घरी चाललेत. कुठून आलात तुम्ही आता? बरं ठीक आहे. आपण या ताईंच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यांनी सुद्धा आपली ड्युटी एक तर बजावून घराकडे निघालेले आहेत. पाण्याने यांना थांबवलेलं आहे. अक्षरशः सगळीकडे पाण्याचं थैमान चालू आहे. उमरखेड तालुक्यामध्ये अशी दुर्दशा कधीच पाहायला भेटली नाही. हे आपल्याला या रूपानं पाहायला मिळेल. पहिल्यांदाच पाहिलं. परिमल चिंचोलकर. उमरखेड शहर परिसरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सामान्य गोरगरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी रहीमनगर वॉर्डमध्ये भेट देऊन फेरफटका मारून स्वतः पाहणी केली आणि नागरिकांना मदतीचे आश्वासन देखील दिले. नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित राहावे, कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळेस त्यांनी केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. या ठिकाणी हा रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे. दराटीला जाण्याकरिता नगरकर मार्ग जो रस्ता आहे तो सुद्धा त्या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे बंदी भागात जाण्याकरिता सर्व रस्ते बंद असल्यामुळं मी बंदी भागाची पाहणी करण्याकरता निघालो होतो. परंतु रस्ते सर्व बंद असल्यामुळं त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही. माझी समस्त बंदी भागातील नागरिकांना विनंती आहे की आपण परिपूर्ण काळजी घ्यावी. कुठेही ओढ्याला नाल्याला पूल असेल तर आपण सतर्क राहावं. पाणी निवळल्याच्या नंतर निश्चित सर्व प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही भागाचा दौरा करू, तेव्हा आपण सर्वांनी सतर्क राहावं ही नम्र विनंती.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे असणारे इसापूर धरण हे सतत सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भरले असून या धरणाचे 9 दरवाजे उघडले आहेत। यामुळे धरण परिसरात येणाऱ्या 150 गावांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। मुसळधार पावसाने हातगाव येथील पंचशील शाळेसमोरील रस्ता जलमय झाला आहे। शहरी आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे। याची पाहणी करण्यासाठी आणि प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यासाठी हातगाव हिमायतनगरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भेट दिली। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुमार खंडापारा ताबारे यांनी। निगवा हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यांमध्ये 2 नंबरला असून या गावाची लोकसंख्या 17 ते 18 हजार आहे। गावात बरीच विकास कामे देखील झाली आहेत, मात्र वॉर्ड क्रमांक 4 मध्ये रस्ते आणि नाल्यांचे काम अर्धवट राहिल्यामुळे अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचा संसार, उपयोगी साहित्य आणि शेतमालाचे नुकसान झाले आहे। सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना फोनद्वारे कळविले असता त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरांना सांगून आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। भगवान दिगंबरराव शिंदे, माजी संचालक कृषी उत्पन्न समिती, माजी अध्यक्ष निवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट कमिटीचे अध्यक्ष। मी एकच सांगू इच्छितो की आज जी परिस्थिती हे उद्भवली आहे वार्ड नंबर 3 आणि 4, 5 वर, ही परिस्थिती अशी भयानक आहे की ज्याचं काही लोकांच्या घरात 5-5 फूट पाणी गेलं। लोकांचं रोजचं राशन पाणी, सोयाबीन, तूर याचं भरपूर नुकसान झालं आहे। याचा सर्वस्वी जबाबदार म्हणजे आता आपला एक म्हणायचं आहे की जे नाली झाली, हे नाली हे आमच्या वार्ड क्रमांकचे जे रोड आहेत त्याच्या रोडच्या 2 फूट उंच झाली। त्यावेळेस आम्ही ठेकेदाराला बार म्हणलो की बाबा हे नालीच्या लेवलला, म्हणजे या रोडच्या लेवलला तुम्ही
एक पाणी काढण्याची व्यवस्था करा. त्यांनी काही व्यवस्था केली नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. आज अशी लोकांवर बिकट परिस्थिती आली की लेकरं बाळा आज परेशानी, एका प्रत्येकाच्या घरात 5-5 फूट पाणी आहे. आता मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे की ही जे नालीचे बांधकाम झाले ही अतिशय गलत झाले. कारण जो एरिया आहे एरिया तुमच्या रोडपेक्षा एरियापेक्षा रोड हा तुमचा 3 फूट उंच झाला. हे त्यावेळेस आम्ही बारबार म्हणून सांगितलं, तरी प्रशासनाला विनंती आहे की हे त्याचा काहीतरी मार्ग काढून आमचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. नमस्कार, मी स्वतः सतीश कदम. जसं की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो मुख्य वार्ड क्रमांक 3 आणि 4 जो आपण म्हणू शकतो तो बाजारपेठेला जाणारा मुख्य रस्त्याच्या नंतर की ऑप्शन म्हणून एकच रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त ओळख जे आता सध्या या भागाची व्हायली ते एक ट्युशन एरिया म्हणून ओळखला जातो, जे की 1ली पासून ते 10वी पर्यंत विद्यार्थी इथे येतात. आणि सध्या परिस्थिती जर बघितली गेली, आता माझं जे अर्बन एज्युकेशन झालं, मी मागच्या 2-3 वर्षापासून इथे राहतो. आम्ही आमच्या पद्धतीने ग्रामपंचायतला जे काही लेखी स्वरूपामध्ये असतील ते निवेदन वगैरे देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असं निवेदन दिल्यानंतर हा आले. त्याच्यानंतर आता नेते मंडळीचं काम असतं आश्वासन देण्याचं, पण आश्वासन देणे आणि त्याची पूर्तता करणे याच्यामध्ये पूर्ण विरोधाभास आहे ना. त्याच्यासाठी आले ते आणि त्याच्यानंतर पूर्ण परिस्थिती तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात मेन ज्यावेळेस आता हा रोड होत होता, आता साहजिकच आहे रस्ते होत आहेत, नाल्या होत आहे, आपलं निवगा प्रगतीपथाकडे जात आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी एक प्री प्लॅन मॅप असतो, ज्याचं की मला असं कुठलंही याचं पूर्वनियोजन वाटत नाहीये. तिकडे तुम्ही हायफाय रोड केले, रोडच्या बाजूला नाल्या केल्या, पण त्या नाल्याला जर विसर्गच प्रॉपर पद्धतीनं होत नसेल आणि याच्यानंतरही पुन्हा भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात. जसं की आता इथून दूषित पाण्यामुळे रोग असतील, त्याचा प्रादुर्भाव असेल. 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्णी शहरात मक्तबा मदीना मस्जिद, मोमीनपुरा आणि मक्तब तजवुदुल कुराण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या अभूतपूर्व रॅलीची कल्पना आणि मुख्य आयोजन मौलाना साजिद रशिदी आणि हाफिज उमर यांनी केले होते. या रॅलीत मदीना मस्जिदीचे आणि मक्तब तजविदुल कुराणच्या जवळपास 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मुख्य आकर्षण ठरले ती कुमारी आयशा नईम फानन. ही तिने तिरंग्याच्या वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या अनोख्या योगदानामुळे रॅलीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. त्यासोबतच स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. रॅलीची सुरुवात मोमीनपुरा येथून करण्यात आली, तर रॅलीचा शेवट रुग्णालयातील रुग्णांना फळं वाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देऊन करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या समारोप प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बनसोड यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यासोबतच मौलाना साजिद रशिदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यात मुस्लिम समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी नईम यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदीना मस्जिद आणि मक्तबचे शिक्षक, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीमध्ये मदीना मस्जिदचे अध्यक्ष अकबर खान, मौलाना साजिद रशिदी आदी मान्यवर उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भोकरदन जाफराबाद या मुख्य महामार्गावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. शेत शिवारात आणि तलावात पाणी ओसंडून वाहत असल्याचे परिसरात पाहायला मिळत आहे, तर शहरातील काही भागात घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी.
दादा आगर नको दो केंद्र शासनानं फार मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। या इथे आणव्याला जाणाऱ्या रोडच्या मध्ये पाईप टाकणे बाकी, कंत्राटदारांचे लवकरात लवकर टाकावे असे मी माझ्या वतीने कंत्राटदाराला आवाहन करतो आणि लेखी पत्र सुद्धा आम्ही त्या कंत्राटदाराला देणार आहे। यावर नाही, याचे जे छिद्र आहेत ते छिद्र बंद झाल्यामुळं हे पाणी तुंबलेलं आहे। कुठं नालीचा वत कुठं आहे, परंतु इथले पाईप टाकायचे राहिल्यामुळे सुद्धा हे पाणी तुंबलेलं आहे। ते हा प्रकार झालेला आहे। नागरिकांना सुविधा झाली त्याच्या बाबतीत आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाला लेखी पत्र देऊन कळवणार आहोत आणि ही समस्या सोडवणार आहोत। कयाधू नदीला आलेल्या पुराने हदगाव ते बाळापूरचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पुरामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आडा, रुई, मानवाडी आदी गावाचा निवघा गावापासून संपर्क तुटला। इसापूर धरणाचे वक्रदारे 50 सेंटीमीटरने उघडली असून 14,963 क्युसेस इतका विसर्ग पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे। त्यामुळे कयाधू नदीला पूर आला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। अशाच नवनवीन आणि गावागावातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा बातमी महाराष्ट्राची हा कार्यक्रम फक्त न्यूज मराठी 24/7 वर। नवा भारत नवा विचार।